आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत अवयवदान पंधरवड्यानिमित्त अवयवदान श्रेष्ठदान याविषयी यवतमाळचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की दिनांक 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर अवयवदान, जीवनदान आणि संजीवनी अभियान पंधरवडा म्हणून आपण पाळतो आहे. यामागील उद्देश असा आहे की अवयवदानासंदर्भात संपूर्ण जनतेमध्ये जनजागृती व्हावी आणि त्या संदर्भात लोकांना प्रोत्साहित करण्यात यावं. तर आज अवयवदान म्हणजे काय आणि अवयवदानाचं महत्त्व काय आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याकडे स्टुडिओमध्ये उपस्थित आहे डॉक्टर सुखदेव राठोड सर, जे यवतमाळचे जिल्हा शल्यचिकित्सक आहे. आज आपण त्यांच्याशी या विषयावर चर्चा करूया. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. सर, अवयवदान म्हणजे नेमकं काय आहे? अवयवदान म्हणजे नेमकं अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपण हे मृत्यूनंतर अवयवदान करू शकतो. ज्यामध्ये काही रुग्णाचे जे अवयव निकामी झालेले असतात तर त्यांना आपण त्या रुग्णाचा प्राण आपण वाचवू शकतो आणि त्यांना कायमस्वरूपी अवयवदान केल्यामुळं त्याचं जीवन जगण्यासाठीचे एक आशेचं किरण. बरोबर आहे. अवयवदान प्रत्यारोपण, तर त्याला नेमकं काय म्हणता येईल तुमच्या भाषेत? अवयव प्रत्यारोपण म्हणजे ही एक वैद्यकीय शास्त्राची मोठी उपलब्धी आहे. यामध्ये जिवंत व्यक्ती किंवा मृत या व्यक्तीचा अवयव अथवा अवयवाचा काही भाग ऑपरेशनद्वारे ते अलग करून जे गरजूवंत रुग्ण असतात तर त्यांना ते प्रतिरोपित केला जातो आणि त्याच्यामुळे जे रुग्ण आहेत त्यांना कायमस्वरूपी निकामी जे झालेलं आहे त्या रुग्णासाठी ते प्रमाणित आणि उपलब्धी एक चांगली पद्धत आहे. त्याचं आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असं सुद्धा आपण म्हणतो. बरोबर आहे सर. आता अवयवदान किंवा ऑपरेशन सर्जरी याचा उल्लेख अगदी चरक संहितेपासून आपल्याकडे आढळतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आढळलेला आहे. म्हणजे फार जुनी प्रक्रिया आहे. अवयवदान आणि प्रत्यारोपणाची सुरुवात ही नेमकी कधी झाली होती? अवयवदानाची सुरुवात 1954 मध्ये अमेरिकेमध्ये पहिलं ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करण्यात आलं होतं. ज्याचं डॉक्टर जोसेफ मरे यांनी 1990 मध्ये रोनाल्ड आणि रिचर्ड हेरिक या जुळ्या भावामध्ये मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली होती. ती केल्याबद्दल त्यांना फिजिओलॉजी आणि मेडिसिनचं नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. अच्छा, म्हणजे अमेरिकेमध्ये पहिल्यांदा हा प्रयोग केला गेला नाही का? सर, आता नेमकं आपण कोणत्या अवयवांचं दान करू शकतो? आता आपण ह्याच्यामध्ये जिवंतपणे आपण आपल्या जवळच्या नातेवाईकासाठी अवयवदान करू शकतो. त्याच्यामध्ये आपले जवळचे नातेवाईक म्हणजे मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण अथवा पती किंवा पत्नी यांना आपण जिवंतपणे अवयवदान करू शकतो. या व्यतिरिक्त अवयवदान करायचं असलं आणि ह्याच्यासाठी सुद्धा शासनाची परवानगी लागते आणि शासन व रुग्ण यामध्ये आर्थिक देवाणघेवाण काही असायला नाही पाहिजे. फक्त त्यामध्ये त्यांचा ऋणानुबंध, प्रेम आणि स्नेह हेच त्याच्यामध्ये अवयवदान करताना असायला पाहिजे. यामध्ये आर्थिक व्यवहार नसायला पाहिजे आणि त्यासाठी शासनाची रीतसर परमिशन घेतल्या जाते आणि अवयवदान केलं जातं. मग आता यात नेमके काहीच ऑर्गन असतात का सर? यामध्ये आपण जिवंतपणे रक्तदान जसं करू शकतो तसं मृत्यूनंतर नेत्रदान, त्वचा ह्याचं दान करू शकतो आणि जिवंतपणे ज्याला आपण ब्रेन डेड म्हणतो त्या रुग्णाचे आपण अवयव, उदाहरणार्थ मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी आणि हृदयाच्या झडपा, कानाचे ड्रम असे हे जे आपल्या शरीरातले विविध अवयव असतात ते आपण दान करू शकतो. बरं, म्हणजे ब्रेन डेड व्यक्ती. अच्छा सर, आता अवयवदान करताना म्हणजे मस्तिष्कस्तंभ म्हणजे ब्रेन डेड म्हणजे नेमकं काय? आपण खूपदा ही फ्रेज वापरतो नाही का? यामध्ये मस्तिष्कस्तंभ मृत्यू किंवा ब्रेन डेड म्हणजे यामध्ये एखाद्या व्यक्तीची चेतना आणि श्वासोश्वास हे कायमस्वरूपी बंद झाल्यास त्याला मृत घोषित करता येतं आणि ब्रेन डेड व्यक्तीचंच आपण अवयवदान करू शकतो. आता एखाद्या व्यक्तीचं समजा हृदय व्हेंटिलेटरवर चालू ठेवलेलं असलं तर मग त्या संदर्भात मग मस्तिष्कस्तंभ मृत्यू झाल्याचं निश्चित झालं तर मग किती तासाच्या आत त्यांनी ते अवयव काढून घ्यायला पाहिजे सर? 36 ते 72 तास या कालावधीमध्ये कृत्रिमरित्या क्रियाशीलता ठेवता येते आणि ते त्या कालावधीमध्ये काढून गरजू रुग्णांना त्याचं ट्रान्सप्लांटेशन करता येतं. म्हणजे हृदय पंपिंग चालू असलं व्हेंटिलेटरवर तर 36 ते 72 तासाच्या आत ते काढून घ्यायला पाहिजे नाही का? बरं, आता अवयवदान जर एखाद्या व्यक्तीला करायचं असलं तर मग त्याचा मृत्यू हा रुग्णालयातच झालेला असला पाहिजे का?
हो, ज्या हॉस्पिटलमध्ये फॅसिलिटी आहे, जे ब्रेन डेड म्हणजे सिरियस रुग्ण जे आहेत त्यांचं तिथं उपचाराची सर्व सुविधा उपलब्ध जिथं आहे, तर तिथं जे ब्रेन डेड झालेले रुग्ण आहेत त्यामध्ये आपण त्याचं अवयवदान करू शकतो. कारण का तर तिथं ती सर्व सुविधा उपलब्ध असते. यामध्ये जे आपल्याला अवयवदान करायचं आहे तर त्याचं आपली जशी नॉर्मल शस्त्रक्रिया असते तशी त्याची शस्त्रक्रिया करून रीतसर सन्मानपूर्वक अवयवदान केलं जातं. बरोबर आहे. आणि सर, आता एखाद्या व्यक्तीचे डोळे जर काढायचे असले, त्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला असला, तर त्याच्यासाठी काही अवधी असतो का? हो, नेत्रदानामध्ये असं आहे की हे फक्त असं आहे की ते मृत्यूनंतरच करता येतंय. आणि पारदर्शक पटल म्हणतो म्हणजे कॉर्निया, तर ते 6 तासाच्या आतमध्ये काढल्या जातो. आणि तो जे गरजू रुग्ण आहेत, अंध मराठीमध्ये त्यांना काळ्या बोळावर टीक पडली असं म्हणतो, तर त्या रुग्णांना त्याचा वापर केला जातो. अच्छा, बरं. आता सर, मस्तिष्क स्तंभ मृत्यू म्हणजे ब्रेन डेड हे घोषित करणं आणि अवयवदान करणं हे कायदेशीर आहे का आपल्या देशात? हां, हे कायदेशीर आहे. ह्याच्यासाठी मानवी ऑर्गन प्रत्यारोपण कायदा 1994 त्यासाठी झालेला आहे. यामध्ये जे मस्तिष्क स्तंभ मृत्यू म्हणजे ब्रेन डेड या व्यक्तींना कायद्याने मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये मृत्यूनंतर आपल्याला अवयवदान करता येतं. मृत व्यक्तीचा अवयव काढणं, त्याचं म्हणजे साठवणं आणि त्याचं प्रत्यारोपण करणं व त्यावर नियंत्रण ठेवणं या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. तसंच मानवी अवयवाच्या व्यापारावर प्रतिबंध घालणे, म्हणजे त्याचा व्यापार नाही व्हायला पाहिजे. कायद्याने अवयव विकणे व विकत घेणे व त्यासाठी जाहिरात करणे किंवा अवयव मिळवून देण्यासाठी व्यापारी तत्वावर मध्यस्थी करणे याच्यावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यासाठी मला वाटतं काही शिक्षेची तरतूद सुद्धा आहे, नाही? हो, शिक्षेची सुद्धा तरतूद आहे. तसं करता येत नाही. ऑफिशियली त्याचे परमिशन घेऊन, शासन मान्यता घेऊन केलं जातं. अच्छा राठोड सर, अवयवदानानंतर म्हणजे ब्रेन डेड व्यक्तीचं शरीर, जसं आता फार गैरसमज आहे लोकांमध्ये की ते विद्रूप होतं किंवा मग ते परत मिळत नाही किंवा त्याच्यासाठी त्रास होतो, नातेवाईकांना परत करताना बऱ्याच प्रोसिजर कराव्या लागतात, याबाबत काय सांगा? नाही, यामध्ये त्याची प्रोसिजर आहे त्याप्रमाणे त्यांची कन्सेंट वगैरे घेतल्या जाते. ते कन्सेंट घेतल्यानंतर त्याचं सन्मानपूर्वक आपल्याला समजा नेत्राचं जर बुबुळ काढायचं असलं तर कॉर्निया, तर ते काढल्या जाते. विद्रूपपणा येऊ नये यासाठी जसं आपण रुटीन ऑपरेशन करतो तसं ते त्याचं व्यवस्थितपैकी काढल्या जातं. विद्रूपता येऊ नये याची काळजी घेतल्या जाते. तसंच अवयवदानामध्ये सुद्धा जे काही आपले किडनी असो, हृदय असो, बाकी फुफ्फुस असो, हे जे काढायचं आहे ते सुद्धा जसं आपण नॉर्मल शस्त्रक्रिया करतो तशी ते करून त्याला टाके व्यवस्थित हे करून त्याचं सन्मानपूर्वक त्याचं पुन्हा ती बॉडी त्या नातेवाईकांना हँडओव्हर केल्या जाते. आणि देहदानाच्या संदर्भात मग देहदानामध्ये ती मेडिकल कॉलेजला विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी बॉडीची गरज असते, तर ती त्यांना म्हणजे पूर्ण बॉडी त्या कॉलेजला डोनेट केल्या जाते. केली असते. त्या संदर्भात त्यांनी आधीच विलिंग दिलेलं असलं पाहिजे. त्यांनी विलिंग दिलेलं असतं आणि त्याचं प्रोसिजर करून त्यांना मेडिकल कॉलेजला ते दिलं जातं. सर, आता अवयवदान जर एखाद्याने संकल्प केलेला असेल तर त्याचं अवयवांचं वितरण कशा पद्धतीनं केलं जातं? आता अवयवाचं वितरण म्हणजे आता ज्यांना ह्याच्यामध्ये आता बरेच जे रुग्ण आहेत ज्यांना समजा दिसत नाही, त्यांना नेत्राचे कॉर्निया बुबुळ जे आहे त्याची प्रत्येक ह्याच्यामध्ये आय बँकमध्ये त्यांची लिस्ट असते त्या गरजू रुग्णाची. त्याच्यामध्ये त्याचं वय, रक्तगट, त्यांच्या आजाराची तीव्रता, त्यांना किती कोणत्या अवयवाची गरज आहे त्याची लिस्ट असते. त्याच्याप्रमाणे त्यांना बोलवलं जातं आणि त्या गरजू रुग्णांना ते प्रत्यारोपण केलं जातं. म्हणजे एक प्रतीक्षा यादी असते त्याची. सर, वेटिंग लिस्ट मध्ये प्रायोरिटी कोणत्या रुग्णांना दिल्या जाते, ज्यांना जास्त गरज आहे, नाही का? ज्या रुग्णांना जास्त गरज आहे, सुरुवातीपासून वेटिंग मध्ये आहे, त्यांना प्राधान्य दिलं जातं. बाकी असं काही भेद केला जात नाही त्यांचं, किंवा ह्या जातीचं असायला पाहिजे, आर्थिक स्थिती अशी असायला पाहिजे, धर्म असा असायला पाहिजे, असं काही त्याच्यामध्ये बंधन नाही. बरोबर आहे. सर, आता हे सांगा की ब्रेन डेड झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना हे कळतं का की त्यांचे अवयव कोणाला डोनेट केले? नाही, त्याच्यामध्ये तसं प्रोव्हिजन केलेलं आहे की ते नातेवाईकांना ते कोणाचं त्यांचं जो अवयव जे दान केलेलं असतं तर ते कोणाला दिलेलं आहे ते कळत नाही, त्यांना तशी माहिती दिल्या जात नाही. बरं. खूप गैरसमज समाजामध्ये आहे की बॉडी विद्रूप होते किंवा डोळे काढल्यानंतर ती व्यवस्थित दिसत नाही किंवा शरीराचा एखादा अवयव काढल्यानंतर त्याला मोक्ष मिळत नाही, अशा फार गैरसमजुती समाजामध्ये आहे. त्या संदर्भात काय म्हणाल आपण? तसं तर विद्रूपता येऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाते आणि त्यामध्ये ऑपरेशन जसं आपण नॉर्मल पेशंटचं जिवंतपणे करतो सन्मानपूर्वक, तसंच अवयवदान घेताना सन्मानपूर्वक हे करून शस्त्रक्रिया करून काढल्या जातात आणि त्याचे टाके वगैरे व्यवस्थित घेतल्या जातात आणि कुठेही कसल्याही प्रकारची विद्रूपता येणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाते. आणि
जरी ते डेड बॉडी असेल तरी त्याचा पूर्ण सन्मान राखला जातो. बरं, आता एखाद्या व्यक्तीला अवयवदान करायचं असेल तर त्यांनी कुठे संपर्क करावा आणि नेमकी पद्धती काय आहे? तर ज्यांना अवयवदान करायचं असेल किंवा नेत्रदान करायचं असेल तर त्यांनी ऑनलाईन आपली ते प्रतिज्ञा भरण्यासाठी फॉर्म असतं, किंवा ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तसंच आपलं जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज येथे सुद्धा ते आपण फॉर्म भरून देऊ शकतो. आणि देहदानासाठी मेडिकल कॉलेज येथे फॉर्म भरून द्यावा लागतो. बाकीचे जे आहेत नेत्रदानासाठी वगैरे तर ते ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज इथं सुद्धा भरायची सोय आहे. याचं एक ऑनलाईन ज्यांना हे करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा नोटो म्हणून एक पोर्टल आहे. तर त्यावर www.noto.abdm.government.in या पोर्टलवर आपल्याला ते प्रतिज्ञापत्र त्याच्यावर नोंदवता येतं. त्याचा एक टोल फ्री क्रमांक आहे, हेल्पलाईन 1800-11-4770 ह्याच्यावर आपण संपर्क करू शकतो. आता ह्याच्यामध्ये जे काही रस्ते दुर्घटना किंवा अपघात होतात आणि ज्या रुग्णांनी अवयवदानाचा संकल्प केलेला असतो तर ते ही बाब रुग्णालयाच्या निदर्शनास आणून जर दिली तर ते नजीकच्या ह्याच्यामध्ये ते आपण झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर वगैरे असतात तर तिथं ते आपण संपर्क साधून आपण ते ही प्रक्रिया पूर्ण व्यवस्थितपणे राबवू शकतो. श्रोत्यांना हा एक महत्त्वाचा असा संदेश आहे की अवयवदान म्हणजे मरणानंतरही माणुसकी जिवंत ठेवण्याचा मार्ग आहे. याच्यामध्ये आपण प्रत्येकाने जर निर्णय एक घेतला चांगला तर त्यासाठी कोणत्या तरी एकाचा प्राण आपण वाचवू शकतो. अवयवदानामुळे आपण अंधांना दृष्टी देऊ शकतो. अंधश्रद्धेचं बंधन तोडायला पाहिजे, एक आशेचा किरण म्हणून दीप लावायला पाहिजे. यामध्ये तुमचा आपला जो कोणी अवयवदान करणार त्यांचा एक होकार म्हणजे कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. अर्थात किडनी, लिव्हर, हृदय, डोळे, त्वचा असे अनेक अवयव मृत्यू पश्चात उपयुक्त ठरू शकतात, जे की आपण मृत्यूनंतर जाळणे किंवा पुरणे त्याच्यापेक्षा तो माणूस अवयवरूपी जिवंत राहू शकतो. तर त्यासाठी जाळणे किंवा दफन करण्यापेक्षा अवयवदान, नेत्रदान हे केलेलं कधीही चांगलं आहे आणि रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे आणि तो त्या रूपानं पृथ्वी तलावर तो जिवंत राहणार आहे. बरोबर आहे, म्हणजे त्याच्या पश्चात सुद्धा तो त्याच्या स्मृती, आठवणी राहू शकतात आणि त्या माध्यमानं तो जगामध्ये अस्तित्वात राहू शकतो. तर श्रोते हो, आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात अंगदान जीवन संजीवनी अभियान पंधरवडा हा पाळण्यात येत आहे. तर या संदर्भात अवयवदान म्हणजे काय आणि अवयवदानाचे फायदे कोणते आहे, तर श्रोते आपण ऐकलं डॉक्टर सुखदेव राठोड सरांनी जो चांगला संदेश दिला आहे की अवयवदानाचा संकल्प हा प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे, कारण तुमच्या पश्चात तुम्ही तुमच्या अवयवांच्या रूपात या पृथ्वीवर राहू शकता आणि कुठेतरी गरजूला एक चांगलं जीवन प्रदान करू शकता. तर राठोड सर, आपण अतिशय चांगली माहिती या संदर्भात आम्हाला दिली आहे. मी आकाशवाणीच्या वतीनं आभार मानते आणि निरोप घेते. नमस्कार. आताच आपण अवयवदान पंधरवड्यानिमित्त अवयवदान श्रेष्ठदान याविषयी यवतमाळचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.